मी मंजिरी धुपकर. मी गोइंग गुड टूर्स बरोबर 12 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या वर्षी गोवर्धन परिक्रमाला गेले होते आणि हा एक छान अनुभव त्यांच्याबरोबरचा सगळ्यांमध्ये वाटून घ्यावा म्हणून मी बोलते आहे. आम्ही इथून गोवर्धनला गेलो. गोवर्धन हेडक्वार्टर ठेवून तिथून आम्ही मथुरा, गोकुळ, बाकी नंदीग्राम असं तिथून केलं गोवर्धन परिक्रमावर. आणि हे सगळं करून तिथून आम्ही नैमिषारण्यात गेलो. नैमिषारण्यात 88,000 आपले ऋषीमुनी अजून तिथे वास्तव्य करून आहेत. हे आपल्या सर्व हिंदूंच्या श्रद्धा आहेत, त्यामुळे ते अत्यंत पवित्र आणि सर्वात पवित्र असं भूमी म्हणता येईल. त्या ठिकाणी आम्ही 2 दिवस वास्तव्याला होतो. तिथे संपूर्ण चक्रतीर्थ वगैरे फिरलो आणि समर्थ रामदास स्वामींची 2016ला तिथे प्रतिष्ठापना झालेली आहे. त्या प्रतिष्ठापनेला मी होते. आज पुन्हा त्या दिवशी पुन्हा एकदा आम्हाला दर्शनाला जाण्याची संधी गोइंग टूरमुळे मिळाली आणि तो आनंद मी घेतला. त्यानंतर आम्ही तिथून अयोध्येला गेलो. टूरला जाण्याचा अत्यंत प्रामाणिक हेतू फार स्पष्टपणे मी सांगते की अयोध्या हा होता. आणि अयोध्येला गेल्यानंतर 2 दिवस, गेल्या दिवशी संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी दुपारी असं 2 वेळा रामललाचं अत्यंत सुंदर दर्शन झालं. लाखोनी गर्दी, म्हणजे फक्त मंदिरात नव्हे तर अयोध्या गावच पूर्ण गर्दीचं झालेलं आहे. आणि ती गर्दी बघायला सुद्धा खूप छान वाटत होतं. म्हणजे आत्तापर्यंत लोकांच्या दबलेल्या भावना होत्या, त्या भावनांना एकदम असं उधाण आलं आहे भक्तीला. आणि तो भक्तिमय सागर तिथे बघताना खूप खूप आनंद वाटत होता. रामललाचं दर्शन तर सुंदरच झालं, जे अजूनही हृदयात आणि नजरेत आहे. ते दर्शन अर्थात अखंड त्यामुळे चालू असतं. आणि तिथून पुढे आम्ही काशीला गेलो आणि काशीला विश्वेश्वराचं दर्शनही आमचं खूप छान झालं. तिथेही चांगला कार्यक्रम झाला. तिथून आम्ही प्रयागला गेलो. त्रिवेणी संगमाचं दर्शन झालं आणि तिथून आम्ही परत आलो. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये गोइंग गुड टूरचे व्यवस्थापक जे मुख्य आहेत केदार जोशी, त्यांनी वैयक्तिक अत्यंत चांगली आमची प्रत्येकाची काळजी घेतली. कारण माझी मोठी बहीण वयावर्षी 84, त्यामुळे तिच्या वयाच्या ज्या अडचणी होत्या किंवा तो जो त्रास होता सांभाळून घ्यावा लागत होता, ते वैयक्तिकपणे केदार जोशींनी त्यावेळी घेतलेले. आम्हाला खूप सगळ्यांनाच, आमच्या कुटुंबियांतर्फे त्यांना मी विशेष धन्यवाद देते. खूप छान केलं त्याने. आणि शिवाय एक अशा प्रकारचं आमचं 30-35 लोकांमध्ये कौटुंबिक वातावरण त्यांनी ठेवलेलं होतं. खूपच छान. त्यामध्ये आम्हाला आपुलकीचं वातावरण मिळालं, आपली माणसं अशी मिळाली. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये दोष देण्यासारखं, टीका करण्यासारखं तर काही नाहीच. कारण पुन्हा जर संधी मिळाली तर नक्कीच मी त्यांच्याबरोबर अशा यात्रेला जाईन. तीर्थयात्रा असंच मी याचं नाव दिलं, कारण राम, कृष्ण आणि महादेव हे अशा आमचं सगळ्या देवांचं छान दर्शन झालं. फक्त मला एक सूचना करावी वाटते की त्या ठिकाणी स्थानिक व्हेकल्सचा जो खर्च आहे त्या प्रत्येक ठिकाणी 10-12 दिवस तो ज्याचं त्यांना करायचं अशी त्यांची व्यवस्था आहे. आणि ते जर पैसे त्यांनी सुरुवातीलाच घेतले लोकांकडून तर मला वाटत नाही की लोक नाराज होतील, देणार नाहीत किंवा त्यांना महाग वाटेल असं नाही. कारण जिथे जाईल तिथे आपण सगळं व्यवस्था करणं हे थोडंसं नाही, म्हणजे पर ठिकाणी आम्हाला कठीण वाटलं थोडंसं. ही टीका नव्हे पण सूचना नक्कीच आहे. आणि ही जी गोष्ट आहे त्याने एकतर पैसे एकदम सुरुवातीला घ्यावे किंवा अशी सूचना निघण्यापूर्वी आपल्या सगळ्या प्रवाशांना द्यावी. बाकी कार्यक्रम अत्यंत उत्तम, संस्मरणीय झाला. आमच्याबरोबर डॉक्टर सच्चिदानंद शेवडे होते, रोज ते श्रीकृष्ण कथा सांगायचे. तो आनंद आणखी एक आमचा वेगळाच होता. आणखी एक आनंद मला वैयक्तिक तिथे मिळाला, म्हणजे अयोध्येमध्ये मला रामायण बालकांड रामजन्मापर्यंत मी सांगितलं आणि माझ्याबरोबरच्या सगळ्या प्रवाशांनी अत्यंत आनंदाने, उत्साहाने, जिव्हाळ्याने ते ऐकलं. मला प्रतिसाद छान दिला. हा एक त्या कार्यक्रमातला आनंद सोहळाच होता माझ्यासाठी. आणि हा सगळा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. गोइंग गुड टूरला, त्यांच्या परिवाराला, सर्वच
त्यांच्या बरोबरीच्या लोकांना, व्यवस्थापकांना, स्वयंपाक करणाऱ्या सगळ्यांना विशेषतः खूप खूप धन्यवाद.